मीराबाईला लोक नाव ठेवू लागले, पण मीराबाईनं भजन बंद केलं नाही. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचू लागल्या. ऐका, मीराबाई गली गलीनं फिरून नाचल्या का आणि परमार्थ केला का, भजन का केलं गल्ली गलीनं, त्याचं कारण ऐका. गल्लीनच का नाचल्या मीराबाई, तर हा परमार्थ भजन लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मीराबाई भजन करू लागली नाचून. पण राजाला राग येऊ लागला, मीरा भजन बंद कर. पण मीराबाई भजन करतात. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, हो गई मगन. गोड मीराबाई भजन करू लागले. वडिलांनी विषाचा प्याला आणला. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ. वडिलांनी काय आणलं? विषाचा प्याला आणला. वडील म्हणतात, बाबा म्हणतात, मीरा भजन बंद कर. भजन बंद करायचं नसेल तर विष पे, विष पे. त्यावेळेस ऐका महिला मंडळ, भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता मीराबाईनं अमृत प्यावं. तसं घट 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 मीराबाई विष पिऊ लागल्या. विषाची परीक्षा दिली, स्तब्ध बसल्या. पण विषाचा परिणाम माझ्या मीराबाईवरती झाला का? गोड चिंतन चालू होतं. मैं जब भी गिरा गिरने ना दिया, तेरे साथ नहीं खाना सब कुछ किया. मैं जब भी गिरा गिरने ना दिया, तेरे साथ नहीं खाना सब कुछ किया. श्याम राधे बिना हम श्याम बिना जैसे आधे, चलते रे नाम पे पड़ जाते हैं, चलते रे नाम पे पड़ जाते हैं. मीराबाई स्तब्ध बसल्या. गोड चिंतन चालू होतं, पण विषाचा परिणाम माझ्या मीराबाईवरती झाला नाही. ऐका महिला मंडळ, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही म्हणताल आमचीच पोरगी ना आम्हाला विचारते. ऐका, भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता मीराबाईनं कशाची परीक्षा दिली? हा, बचत गट. कशाची? विषाची परीक्षा दिली. विष पिल्या भजना करता. मला सांगा, मीराबाई भजना करता विष पिल्या, बरोबर केलं का चूक केलं? ते आता बोलायच्याच बंद झाल्या. मला सांगा, मीराबाईना परीक्षा दिली विषाची, बरोबर केलं का चूक केलं? हा, बरोबर म्हणते ते, आहे की नाही? त्यांनी बरोबर केलं. मीराबाई भजना करता विष पिल्या, बरोबर केलं. आता आपल्या डोंगावातल्या तुम्ही तुमचं धरून घ्या, म्हणजे तुम्हीच स्वतः अशा 4-5 जणी तुम्ही रोज मंदिरात भजनाला जाऊ लागले. तुम्ही बरं का, रोज तुम्ही मंदिरात भजनाला जाऊ लागले. घरचे कंटाळे, घरचे तुम्हाला म्हणू लागले, एकतर भजन बंद कर, नाही तर विष पे. काय करता तुम्ही? काय करताल तुम्ही? हा, ते आता भजन सोडते, पण या लविश पाजी देन. मग म्हणजे भजनाची परीक्षा देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ऐका, विष पिणं म्हणजे काय? परमार्थ करण्याकरता, परमार्थ साधण्याकरता आपल्या जीवनामध्ये जे जे संकट येतात ना, ते म्हणजे एक प्रकारचं विष आहे, विष आहे. पण ऐका, आपल्या भजनामध्ये सुद्धा ते विष पचवण्याची ताकद पाहिजे. विठाला विठाला सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. म्हणून संतांची संगत करा. का तर संतांचं जीवन कसं आहे, संतांची सेवा केली पाहिजे. का तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. कारण आपलं हित करण्याचं, हित कोण करेल तर जग हित करू शकत नाही, संत आपलं हित करू शकतात. आपलं हित कुणाला, ऐका, आपलं हित कुणाला व्हावं असं वाटतं तर आपल्या आई वडिलांना वाटतं आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे. बघा, आज ज्या मुलांनी, आमच्या सतीश दादा असतील, तुकाराम दादा असतील, आमच्या रामकिसन दादा ढोले यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता एवढा भव्य दिव्य कीर्तनाचा, अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला. का तर आई वडिलांचे उपकार आहे, बापाचे उपकार आहे. ऐका, प्रत्येक कवीनं, प्रत्येक कीर्तनकारानं आईचं वर्णन केलंय.
पण बाप मात्र या जगाला अजून सुद्धा कळाला नाही. आपण म्हणतो आई म्हणजे काय, अंधारामधून जी ईश्वराकडे नेते तिला काय म्हणायचं, आई म्हणायचं. आई सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाची असते. आई का किती महत्वाची असते. आईची प्रत्येक गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची असते. आईचा पदार लेकरा किती किती महान असतो, किती किमतीचा असतो. लेकरा करता आईचा पदार उन्हामध्ये सावली बनतो. लेकराला जर सर्दी झाली तर तोच आईचा पदार रुमाल बनतो. आणि संध्याकाळी जर लेकराला थंडी वाजली तर अंगार घेण्याकरता चादर बनतो. कोण, पदर. एवढं महत्वाची आई असते. ऐका, जीना 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 रे उडा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराए. जीना जीना रे उडा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का लाई. जब जब मुझे पे उठा सवाल, माई तेरी चुनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराई. एवढं आईचं जीवन उदार असतं. पण ऐका, प्रत्येकानं आईचं वर्णन केलं पण बाप अजून सुद्धा आपल्याला कळाला नाही. आपल्याला वाटतं बाप म्हणजे काय, वटारणाऱ्या डोळ्या वटरून पाहणारा म्हणजे बाप आहे का. नाही, बापाची व्याख्या अजून जगाला कळायला नाही, अजून कळायला नाही. डोळे वटारून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. वा म्हणतात तुम्ही पण, मी पाहत होते तुम्ही जागी का नाही. ऐका, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे वाटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. त्याला बाप जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. ऐका, एखाद्याला जर एक पाय नसेल ना त्याला दुसऱ्या पायाची किंमत विचारा. एखाद्याला एक हात नसेल त्याला दुसऱ्या हाताची किंमत विचारा. आणि ज्या घरामध्ये बाप नसेल ना, बाप, त्या लेकराला विचारा बापाची किंमत काय असते. काय असते बापाची किंमत. बापाच्या फक्त आपण एकदा हाताला धरा. बापाच्या हाताला जर आपण धरलं ना, लोकांच्या पाय पडायची गरज आपल्याला राहत नाही. म्हणून जिंदगीमध्ये बाप फार महत्वाचा असतो. किती महत्वाचा असतो. शाळेमध्ये फीस भरताना बापाला कधी पाहू नका. दिवाळीच्या परेड मध्ये, दिवाळी सणाला ज्या वेळेस बाप आपल्याला कपडे घेतो ना त्यावेळेस देखील बापाला आपण पाहू नका. मग तुम्ही म्हणताल ताई बापाला नक्की बघायचं केव्हा. रात्री 1 वाजता उठा. मध्यरात्री उठल्याच्या नंतर बापाकडे जा आणि बापाच्या अंगामध्ये जे फाटलेलं बनेल ना त्याला थिगळा किती आहे ते पहा. तेव्हा बापाची किंमत कळेल. तेव्हा बापाची किंमत कळेल. तुम्हाला सांगू, आज मी या ठिकाणी उभी आहे. ज्यावेळेस मी छोटी होते, सगळ्यांना, आता तुम्ही मला पाहिलेलंच आहे, सगळ्यांना ज्यावेळेस माझे वडील मला पैठणला क्लासला घेऊन जात होते त्यावेळेस वडिलांना वाटायचं की माझ्या मुलीनं भजन तरी गायला पाहिजे. काय वाटायचं, काय इच्छा होती माझ्या वडिलांची, माझ्या मुलीनं कमीत कमी 1-2 तरी अभंग गायले पाहिजे. नंतर अपेक्षा वडिलांची, आई वडिलांची लेकराकडून अपेक्षा कशी असते. वडिलांना वाटत होतं की माझ्या मुलीनं कीर्तनामध्ये किमान भैरवी चाल गायली पाहिजे. काय, शेवटची चाल तरी यायला पाहिजे माझ्या लेकराला. नंतर आई वडिलांना वाटायचं मुलीनं पहिली चाल गायली पाहिजे. नंतर वाटायचं की मुलीनं कीर्तन केलं पाहिजे. पण खरं सांगू, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, खोटं सांगत नाही, मी माझ्या माहेरमध्ये म्हणून सांगते, आई वडिलाचे एवढे उपकार आहे. त्यांनी भली गरीब परिस्थिती पाहिली. बापाचं अंतकरण कसं असतं ऐका. गावामध्ये जर जत्रा असेल ना, यात्रा असेल ना, तर आईमध्ये बापामध्ये किती फरक असतो ऐका. जत्रा पाहण्याकरता जर आई गेली ना, लेकराला आई कशी घेते बरं, कशी घेते, कड्यावरती घेते. आईला वाटतं, आईचं मन असं असतं की मला जे दिसतं ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. पण ऐका, बाप जर जत्रा पाहण्याकरता गेला तर बाप लेकराला कुठं घेतो, हा बोला ना, खांद्यावरती घेतो. का, त्याचं कारण ऐका,
बापाचं अंतकरण असं असतं, बापाला वाटतं जे मलाही दिसलं नाही, जे मलाही मिळालं नाही, ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. ही भावना बापाची असते, ही भावना बापाची असते. बापाचं अंतकरण कसं असतं ऐका. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गळा. उमगया बापर, उमगया बापर, लई अवघड हाय गळा. उमगया बापर, उमगया बापर. माझ्या डोळ्यातलं असव कुणी मायेन पुसताना, कसं हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदराला किती ठिगळ्या जोडलेली, उभ्या विषाला त्यानं कशी कातर लाविली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, कसा हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जीवनामध्ये बाप फार महत्वाचा असतो. महिला मंडळ ऐका, मी तुमचे फक्त 2 मिनिटं घेणार आहे, फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस आपले आई वडील सोडून जातात ना, ऐका, ज्या वेळेस आपले आई वडील देखील सोडून जातात, सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतं? कुणाला होतं सांगा ना? सगळ्यात जास्त दुःख कुणाला होत असेल ना, तर मुलीला होतं. मुलीला होतं का? तर तिच्यासाठी माहेर माहेर राहत नाही, माहेर परख घर होतं. बघा, ज्या वेळेस मुलगी जन्माला येते ना, त्या मुलीचं जीवन कसं असतं? मुलीचं माहेरही आपलं नसतं आणि सासरही आपलं नसतं. काय? मुलीचं माहेरही तिचं नसतं आणि सासरही तिचं नसतं. मग मुलीचं नक्की आहे काय? तिच्या जीवनामध्ये आई वडील तिचे सर्वस्व असतात. पण ऐका, आई वडील गेल्याच्या नंतर मला सांगा, आता दिवाळी सण आपल्या जवळ आला, दिवाळी सण आपल्या जवळ आलेला आहे. दिवाळीला, भाऊबीजीला किंवा रक्षाबंधनला महिला मंडळ, खरं सांगा आपण कुणाची वाट पाहतो? कुणाची पाहतो? बोला ना, कुणाची पाहतो आपण? वडील जर नसेल तर आपण भावाची वाट पाहतो, भावाची वाट पाहतो. बंधुराया दिवाळी सणाला वाट पायाला लावू नको रे. श्रावण महिन्यात रक्षाबंधन, कार्तिकी महिन्यात दिवाळी सण. श्रावण महिन्यात रक्षाबंधन, कार्तिकी महिन्यात दिवाळी सण. बंधुराया दिवाळी सणाला वाट पायाला लावू नको रे. प्रत्येक बहीण कुणाची वाट पाहते महिला मंडळ? भावाची वाट पाहते. कल्पना करा, आता एखादी आपली एक अर्धी जर एखादी अशी असेलच की तिचं आणि भावाचं भांडण असतं, जमत नाही. मला सांगा, शेजारीच्या मैत्रिणीकडे किंवा जाऊबाईकडे जर तिचा भाऊ आला तिला घेण्याकरता, आपल्या मनाला, आपल्या अंतकरणाला खरंच चांगलं वाटतं का? वाटतं का? वाईट वाटतं माणसाला. त्यावेळेस ती मुलगी म्हणत असते, गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ, गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ. सांगणार रे दादा, मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ, कोणत्या पत्त्यावर भेटावं येईल? वय तू उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला. लक्ष देऊन ऐका बरं का महिला मंडळ, तू उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला. अरे वेड्या, तिनं रॉंग नंबर म्हणत माझा फोन कट केला रे, फोन कट केला. सांगणार रे दादा, मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ, कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? अरे दादा, मी गरीब आहे रे दादा, मी गरीब आहे, पण सांगणार रे दादा, तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ? आपण आज या जगामध्ये जर पाहिलं ना, आई वडिलांच्या इष्टीत येऊन बहीण आणि भावाचे फार भांडणं चालू आहे बघा. का? तर बहिणीला सुद्धा काय पाहिजे? हिस्सा पाहिजे. कशाचा? धनाचा. बरोबर आहे की नाही? काय पाहिजे? पण ऐका महिला मंडळ, आपल्याला जर भावाचं प्रेम मिळवायचं असेल ना, तर त्याच्याकडे धनाचा कधी हिस्सा मागू नका, त्याच्याकडे प्रेमाचा हिस्सा मागा.
त्याच्याकडे प्रेमाचा हिस्सा. खरं सांगू, आता तुम्हालाही माहिती आहे आमच्या भावाला जमीन नाही, गुंठाई जमीन आहे. आता ते ती घेतली, पण ऐका मला सांगा, ज्या भावाकडे जमीन आहे त्या बहिणीनं भावाबरोबर भांडणं केले. फक्त देवाकडे, आमच्या देवाकडे, माझी देवाला एकच प्रार्थना आहे की देवा, अरे आम्हाला चोळी बांगडी नको, फक्त आमच्या भावाला सुखात ठेव, भावाला सुखात ठेव, बस देवा, काही नको. म्हणून मला सांगायचंय की आई वडील गेल्याच्या नंतर खरं पाठीमागं उभा राहणार कोण असतो, तर एका मुलीचा फक्त भाव असतो, भाव असतो. म्हणून भावाकडे आपण प्रेम मागितलं पाहिजे. म्हणून बापही जीवनामध्ये महत्वाचा आहे आणि आई वडील भाऊ सगळे महत्वाचे असतात. आणि खरंच या ठिकाणी आल्याच्या नंतर मला तुकाराम दादांनी फोन केला, म्हणजे रामकिसन दादा माझे भाऊ ना, बरोबर आहे का? हा भाऊ. आणि तुकाराम दादा म्हणजे माझा भासा, मी त्याची कोण आत्या. मला त्यांनी फोन केला दादाने, तुकाराम दादाने, ताई तुझी तारीख पाहिजे म्हणे मला. आता तो योग्य बोलला, मला म्हणे ताई तुझी तारीख पाहिजे. आता काही भागायला गेलो ना दादा आम्ही, आम्हाला असं नाही म्हणत, फोन जर आला तर लोक म्हणतात ताई तुमची सुपारी पाहिजे. काय म्हणते सुपर? मी म्हणलं जागरण करते का काय, कीर्तन करते ना बाबा. एक जण म्हणे ताई तुमचा दिवस पाहिजे. म्हटलं 10 आणि 13 सोडून कोणता घाल. पण तुकाराम दादाने फोन केला, ताई नाही आम्हाला फक्त तुमची तारीख घ्यायची. म्हटलं ठीक आहे. दादानी या ठिकाणी येण्याकरता योग आला. या ठिकाणी दादांच्या, रामकिसन दादाच्या मुलांनी, दोन्ही मुलीने या ठिकाणी अन्नदानाचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. अन्नदान आणि कीर्तनाचा कार्यक्रमच का ठेवायचं, त्याला शास्त्र आहे. सुभाषितकार वर्णन करतात, अन्नदानम महादानम विद्यादानम तत्परम अन्यन्य क्षणिक तृप्ती यावी जीवन तू विद्या. ऐका पुरुष मंडळ, महिला मंडळ, आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी आपल्याला भूक लागत नाही. हा लागते संध्याकाळी भूक लागते ना, 8 वाजताच लागते. ऐका, आता जर आपण जेवण केलं तर संध्याकाळी भूक लागते. अन्नदान महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही ज्ञानदान श्रेष्ठ का म्हणलं जातं, तर आपण 2 तास जरी इथं कीर्तनामध्ये चांगल्या 2 गोष्टी आपल्या कानाने श्रवण केल्या तर त्या मरेपर्यंत आपल्या कानामध्ये राहत असतात. म्हणून अन्नदानही श्रेष्ठ आहे आणि ज्ञानदान त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून होईल तेवढ्या प्रकारे आई वडिलांची सेवा करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का? फूल कभी दोबारा खिलते नहीं, फूल कभी दोबारा खिलते नहीं, जन्म कभी दोबारा मिलता नहीं, हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप जीवन में फिर से मिलते नहीं, फिर से मिलते नहीं, फिर से मिलते नहीं. लेकराकडून हजारो चुका हो द्या. ऐका, लेकराकडून हजारो चुका हो द्या. समाजाने जरी लेकरांचा त्याग केला, तिरस्कार केला, तर आई वडील लेकराचा कधीच तिरस्कार करत नाही. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करते, परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. आणि आमच्या कैलासवासी रामकिसन दादा ढोले, देवाकडे एकच प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्याकरता थोडंसं भजन करायचंय आपण. माझ्या पाठीमागे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सकया. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान बाई ज्ञान सकया. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया,
रामा रे बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे वले. तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. फक्त संतांची संगत करा, सगळं सुख संतांच्या संगतीमध्ये आहेच. म्हणून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. सर्व गायक मंडळी असतील, रामनाथ दादा असतील, माझे पती गायकी महाराज असतील, गिरी महाराज असतील, नामदेव महाराज असतील, विष्णू महाराज असतील, कृष्ण महाराज असतील, सगळे आमचे महाराजही असतील, माझे गुरुस्थानी असणारे आमचे चुलते आमचे बाळू महाराजही असतील, आमचे ढोले महाराजही असतील, सगळ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश